आज बुधवार होता, त्यामुळे आहो गेले होते मार्केटला आणि घड्याळात वाजले होते 5:30, कारण का लवकरच जावं लागतं. आणि त्यांच्याबरोबर मी पण उठली होती, कारण का त्यांना पण आवरून द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर मला बाहेरची घरातली कामं सर्वच हँडल करायला लागतात. त्यामुळे लवकर उठलं ना की जरा बरं पडतं. तर इकडलं वातावरण तर एवढं छान होतं ना, खरंच नेहमीची मॉर्निंग आहे ना. पण काय करणार, थंडी तर प्रचंड आहे, पण जेवढं होईल ना तेवढं मी लवकर उठण्याचा प्रयत्न करतेच. आणि पक्ष्यांचा तर आवाज एवढा छान होता ना सकाळी, खरंच मस्त एकदम. आणि मग काय वजन चेक केला बघते तर काय, अरे बापरे, पण माझं वजन ना 55 जवळच राहते सारखं, त्याच्या आत काय 54च्या आत काय येई नाही. आणि त्याची मी जास्त आतुरतेने वाट बघते. डाएट प्लॅन तर आपले चालूच आहेत, पण थोडी दगदग पण होते. एखाद्या वेळेस काय होतं, टायमिंग आपलं चुकलं ना जेवणाचं तर होतंच वजनाचं इकडं तिकडं. आणि बघू शकता किती नाना प्रकारची फळं आवडणी घेऊन आलेत. तर असा आमचा फ्रूट स्टॉल आहे बरं का. आणि इकडं आमची रसवंती. तर असं ना थोडंच अंतरमध्ये ठेवलं आम्ही दोघांनी आणि व्यवस्थित छान असं दोघं पण आमचे दोन काही आम्ही बिझनेस केले छोटेसे. तर त्यातूनच खरं तर आमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि असं पॅक करून राहायला लागतं मला बरं का. त्याच्यानंतर ना आमच्या इथं ज्ञानदीप स्कूल आहे, म्हणजे तिथे स्टॉलच्या मागं. तर मग ते आता कार्यक्रम झाले तर मग मी फिरत होती, ते रिंगण बोलतात ना तसंच दिसत होतं. त्यामुळे मग असं वाटलं की चला बसून कंटाळा आले, थोडं बोलतात ना फिरून घेऊया. त्यामुळे मग मी फिरत होती आणि कुत्री वगैरे होती मोकाट, त्यामुळे भीती पण वाटत होती. त्याच्यानंतर मग आऊंचा पण आवाज आला की ये म्हणून, कारण का कुत्री होती तिकडं, मोकाट असतात ना रस्त्यावरची ती. आणि मग फिरून झालं. त्याच्यानंतर बघू शकता अंधार पडला आहे. आहू गेले होते मप आणायला, तर रुद्र आणि आहू मप घेऊन आलेत. का तर माझा मप आहे ना घरातला, तो जरा प्लॅस्टिक आहे ना तो तुटला होता, तर ते घेऊन आले. रुद्र बघू शकते, ते आताच सांगते तुटलं आहे. तर तसं होतंच. आणि घरी आल्यानंतर जेवणं खावणं झाल्यानंतर मग किचन क्लीन केलं, का तर सकाळी लवकर उठायचं असतं मला आणि मला घाण तर अजिबात पटत नाही. आणि त्याच्यानंतर भूक तर लागली होती थोडी, त्यामुळे पेरू पण घेतलं चिरून. या सर्वांनी पेरू खायला. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा आणि लाईक करा.